नमस्कार मित्रांनो, मी धीरज सरदार माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आज आपण एका काकाशी भेटणार आहे, त्यांना विचारणार आहे की शेतीबद्दल म्हणजे शेतकऱ्याचे काय प्रश्न आहे नेमके, म्हणजे लाईव्हमधून शेतामधून आपण हा व्हिडिओ पाहत आहे। तर नमस्कार काका। नमस्कार। तर नाराज दिसत आहे ते, तर काय कारण आहे नाराजीचं? नाराजीचं काय कारण आहे? नाराजी का आता 10 वर्षापासून पीक काढून पीक होऊन नाही राहिलं। 10 वर्षापासून? 10 वर्षापासून। बापरे। हो, 10 वर्ष तुमची स्वतःची शेती आहे की लागून न करता? लागून न करून राहिलो। लागून न करू नाही? हो। काय पुरत असं लागून नाही पुरत ना। हो काय? हो। शेती तशी परवडून राहिली की नाही राहिली? शेती काही नाही, आता पुरून नाही राहिलं ना शेती करून। का बरं असं कोण वाटते तुम्हाला? पीक पाणी होऊन नाही राहिलं। हा हा हो, सगळे भाव वाढून गेले, शेतीचे भाव, भावाचे, शेती करायच्या भावाचे, मालाचे भाव काही वाढून नाही राहिले। मालाचे भाव काही वाढून नाही राहिलं। बरोबर आहे, बरोबर। हो। तर सरकारले काय म्हणणं तुमचं? मदत द्या लागते मग सरकारले आपल्याला। हो काय? हो, काहीतरी काय नेमकं काय कारण आहे का? नेमकं कायचे भाव वाढले, कायचे म्हणजे पहिले किती भाव होते, आता किती भाव आहे? आता तर कापूस विचारून राहिले 4,000 5,000। हो, सोयाबीन 3 वर मागून राहिले। हा 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 पहिले किती भाव होता? पहिले तरी 5,000 काहीतरी असं होता, पण आता ते एकदम पाणीमुळे कमी भाव मागून राहिले। एकदम कमी झाला? एकदम कमी। खर्च निघालाच नाही? खर्च नाही निघून नाही। बच्चू कडून म्हटलं की आता एखाद्या आमदाराला कापा, तशी कर्ज माफी होत नाही, हे बरोबर वाटते का तुम्हाला? म्हटलं त्यानं तर बच्चू कडू निघून पाहिजे आपल्याला काहीतरी भाव। नाही, बच्चू कडू म्हणते की भाव वाढून नाही राहिले तर शेतकऱ्या एखाद्या आमदाराला कापा। हो, त्याचं चुकीचं आहे का बरोबर आहे? बरोबर आहे त्याचं। बरोबर आहे नाही का? हो, कारण कोणी शेतकऱ्याबद्दल बोलायला काही तयारच नाही आहे। तयारच नाही। बरोबर। म्हणजे बच्चू कडून जे म्हटलं ते बरोबर आहे? हे बरोबर आहे। कापा लागणच एखादा, कापायला त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे। त्याची पर्याय काही निघून नाही राहिला, निघत नाही आता। त्यानं काय होईल कापल्यानं? काहीतरी वाढवलं पाहिजे। हा 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 तर सगळे भाव वाढून राहिले, शेतीच्या मालाचे भावने वाढून राहिले। हो, बरोबर आहे। किती वर्ष झाली तुम्ही ह्या क्षेत्रात आहे? ह्या शेत करून राहिलो 10 वर्षापासून करून राहिलो मी। 10 वर्षापासून काही फायदा एखाद्या वर्षी? फायदा नाही, एखादा वर्ष निघालं ते निघत नाही। मग सोडून कोण नाही देत तुम्ही? आता काय पोटापुरता कमाई करतो म्हणा। हा, पोटापुरतं पाहिजे आपल्याला, शेती होय शेवटी। हो, आपण जर सोडला शेती करणं तर मग खाईन कोण? खाईन काय? बरोबर आहे। सगळा विचार आपल्यालाच आहे नाही का? आपल्याला विचार आहे ना सर, बाकीचे नाही आहे। हो, ठीक आहे। अजून काही बोलायचं सरकारला? भाव वाढव म्हणा बा। कायचे भाव पाहिजे तुम्हाला? कापसाचे भाव पाहिजे, सोयाबीनचे पाहिजे, तुरीचे पाहिजे भाव। हा 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 भाव पाहिजे ना, कारण खर्च वाढून राहिला। खर्च वाढून राहिला, बरोबर आहे। करून फायदा नाही। सल्फेटचे भाव वाढले, सल्फेटचे भाव वाढले, औषधचे भाव वाढले, भाव वाढले बाबा। कापसाचे भाव तेवढेच आहे? तेवढंच आहे। मग खर्च वाढला तर उत्पन्न वाढून नाही राहिलं, उत्पन्न वाढून नाही राहिलं तर भाव नाही भेटून राहिला। हो, काहीच नाही पुरून राहिलं असं म्हणा। मग शेतकऱ्यासाठी काहीतरी गव्हर्नमेंटनं करायला पाहिजे, निदान हमी भाव तरी व्यवस्थित द्यायला पाहिजे। हो, ठीक आहे, चला, धन्यवाद। धन्यवाद।